नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास या विषयातील भाग 2 इतिहास यामधील आज आपण शेवटचा पाठ 10वा पाहणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण समजून घेणार आहोत. सपनाज होम स्कूलिंग चॅनलमधून मी प्रथमतः आपणा सर्वांचं स्वागत करतो. मी खोडदे सर आपणास विनंती करतो की हे पुस्तक हे प्राचीन इतिहासाचं साक्ष देणारं, प्राचीन इतिहासाविषयी माहिती असणारं पुस्तक आज आपण या पाठांच्या माध्यमातून इथे पाहत आहोत. तर हा पाठ 10वा ऐतिहासिक काळ या पाठाचं नाव आहे. तर याच्यामध्ये 4 घटक पडतात. संस्कृती म्हणजे काय, दुसरा नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती, तिसरा विविध संस्कृती मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि हडप्पा या 4 मुख्य संस्कृत्या, खेळ आणि मनोरंजन चौथा भाग. तर आता मित्र हो, या पाठाचं आपण स्पष्टीकरण वाचत असताना पहिला घटक घेऊया. आपण दुसऱ्या पाठात पाहिले की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखित इत्यादीमधून लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही काळाचा इतिहास लिहायचा असेल तर त्याला पुरावे लागतात. पुराव्याशिवाय खोटा इतिहास लिहिता येत नाही. मग त्यासाठी काय लागतात? हस्तलिखिते लागतात, नंतर ग्रंथ लागतात. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. सर्व प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये विकसित लिपींच्या आधारे लेखन केले जात होते. पूर्वीच्या नागरी संस्कृतीच्या ज्या 4 ठिकाणी नागरी संस्कृती उदयास आल्या, इजिप्त, हडप्पा, चीन आणि मेसोपोटेमिया, या ठिकाणी त्या लिपींच्या आधारे ते लोक लेखन करत असत. म्हणजे नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाच्या प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळाला सुरुवात झाली होती. त्या काळात इतिहास लिहायला म्हणजे ते लिपी करत होते. संस्कृती म्हणजे काय पहिलं आपण समजून घेऊया. भाग 1ला मानव आणि इतर प्राणी यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या भोवतालच्या परिसर आणि निसर्ग याच्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांचा परिसर आणि निसर्ग या दोघांमध्ये विशेष बदल करत नाहीत. बघा, हा मुद्दा कसा आहे? मानव म्हणजे मनुष्य आणि इतर प्राणी म्हणजे जंगली असेल, पाळीव असेल, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना भोवतालच्या परिसर आणि निसर्ग यावर अवलंबून राहावे लागते. सगळ्याच सजीव प्राण्यांना निसर्गावर आणि परिसरावर अवलंबून राहावं लागतं. परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांच्या परिसर आणि निसर्ग या दोहोंमध्ये विशेष बदल करत नाही. म्हणजे प्राणी सहसा बदल करत आहे तेच खाद्य, परिसरात निसर्गात मिळणारं खाद्य तसंच खातात. माणसाचं तसं नाही, तो बदल करतो. अस्वल गुहेत राहते, माकड झाडावर राहते, माणूस मात्र घर बांधतो. म्हणजे माणूस बघा त्याच्या परिसरात नैसर्गिक स्वरूपात काही प्रमाणात बदल करतो. निसर्गात मिळणारे अन्नपदार्थही माणूस काय करतो? तो इतर प्राण्याप्रमाणे कच्चे खात नाही. म्हणजे जंगली प्राणी कच्चं मांस खातील किंवा तृणभक्षक प्राणी गवत खातील, तसं माणूस नाही. तो त्याच्यावर प्रक्रिया करतो. ते अन्नपदार्थ भाजतो, शिजवतो. म्हणजेच कच्च्या अन्नपदार्थावर तो संस्करण करतो म्हणजे प्रक्रिया करतो. आणि अशा पद्धतीनं तो विकसित पदार्थावर संस्करण करत असतो. अशा पद्धतीने तो विविध पदार्थावर संस्करण करतो. म्हणजे कोणतंही धान्य किंवा अन्न सापडलं तर ते भाजणार किंवा शिजवणार किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणार. दगड, आता हे झालं अन्नाचं. तसंच साहित्याच्या बाबतीत सुद्धा त्याला जी लागणारी हत्यारे होती किंवा त्याला लागणारी अवजारं होती किंवा त्याला लागणारे दागिने होते, तो दगड, धातू इत्यादीवर संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो. मातीपासून भांडी, विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो. कापसापासून सूत आणि सुतापासून कापड करतो. म्हणजे बघा, त्यांनी काय मातीपासून भांडी करतो, त्या भाजतात, त्या विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो. कापसापासून सूतही बनवतो, सुतापासून कापड बनवायचं. थोडक्यात म्हणजे काय, जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्याची आवश्यकता असते. तर हे करायचं म्हणजे त्याला कौशल्य पाहिजे. हवी ती वस्तू घडवण्याआधी त्याला तिचा विचार करावा लागत असतो की ही वस्तू प्रत्यक्षात घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम. बघा, म्हणजे वस्तू घडवायच्या तिचा विचार करायचा, ती कशी घडवायची याविषयी कौशल्य आणि त्यासाठी कष्ट यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली.
कलांची निर्मिती कशी झाली तर विचार, कौशल्य आणि श्रम या तिघींचा मेळ घालून कलांची निर्मिती झाली. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवलं. आता हे जे ज्ञान मिळवलं त्यांनी आपल्या मुलांकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे सोपवलं. त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषाही समृद्ध होत गेली. मग आता आता हे ज्ञान एक एक पहिल्यापासून दुसऱ्याला देताना त्यासाठी त्यांना काय करावं लागलं की वैचारिक देवाणघेवाण करावी लागली. त्यासाठी भाषा समृद्ध होत गेली. विविध कला, कौशल्ये आणि परंपरा यांच्या अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. बघा म्हणजे काय, विविध कला, कौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. म्हणजे संस्कृती सुरुवातीपासून अशी होती का? नाही, तर त्यात भर पडत गेली. विविध कला कौशल्य कशी बनवायची किंवा त्यांच्या परंपरा यांचं अनेक पिढ्या, पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीकडं मिळालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. आता बघा, नद्यांच्या भाग दुसरा म्हणजे मुद्दा दुसरा, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती हा दुसरा मुद्दा आहे. आता या प्रागैतिहासिक काळामध्ये ज्या संस्कृत्या उदयाला आलेल्या आहेत, प्राचीन संस्कृत्या, त्या मुख्यत्वे करून नद्यांच्या काठावर उदयाला आलेल्या आहेत. नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. बघा बरं का, शेतीचे उत्पन्न चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारामाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. शेती जर चांगली व्हायची असेल तर जमीन सुपीक पाहिजे आणि पाणी बाराही महिने पाहिजे. साहजिकच नवाश्मयुगातील मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसवली. नद्यांच्या खोऱ्यामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. म्हणजे जर शेती पिकवायची असेल, चांगली अन्नधान्य मिळवायचं असेल तर शेती सुपीक पाहिजे आणि शिवाय पाणी पाहिजे. आणि म्हणून त्यांनी नद्यांच्या काठी आपली गावे वसवली. विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ, बरं का, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपीचा उपयोग, म्हणजे बघा, पहिलं कौशल्य, उत्पादनात वाढ, चाकाचा उपयोग आणि व्यापारातील भरभराट, ह्या विकसित लिपीचा उपयोग. शिवाय हे सगळं होण्यासाठी विकसित लिपी पाहिजे, म्हणजे आदानप्रदान विचाराचं झालं पाहिजे. या गोष्टीमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. जगातील 4 प्रदेशामध्ये, आता ह्या संस्कृती कुठं होत्या तर जगामध्ये 4 प्रदेशामध्ये होत्या. कोणते ते 4 प्रदेश आपण बघूया. साधारणपणे आता इथं जगाचा नकाशा आहे. या जगाच्या नकाशामध्ये इथं हडप्पा संस्कृती भारताचं लिहिलेलं आहे, सिंधू नदीच्या काठावर. इथं चीनची संस्कृती होयांग नदीच्या काठावर. इथं इराकची इजिप्त संस्कृती इथं नाईल नदीच्या काठावर. आणि मेसोपोटेमियाची संस्कृती तर ही टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठावर. अशा 4 ठिकाणी या संस्कृत्या उदयाला आलेल्या आहेत. आता ह्यांची माहिती आपण घेऊ. साधारणपणे एकाच कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन पूर्वी सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन या 4 ठिकाणी हे झालेले आहे. बघा, हे 4 प्रदेश होते. या ठिकाणी या संस्कृत्या उदयाला आल्या आहेत. नद्यांच्या काठाने विकसित झाल्या म्हणून या प्रदेशांना प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यामधील संस्कृती असं म्हणतात. नद्यांच्या खोऱ्यामधील संस्कृती असंही यांचं नाव आहे. आता बघा, विविध संस्कृती. पहिली आहे मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया ही इजिप्त, चीन, हडप्पा आणि मेसोपोटेमिया असे 4 संस्कृती आहेत. त्यापैकी मेसोपोटेमियाचं काय अर्थ आहे? मेसोपोटेमिया म्हणजे काय? मेसोपोटेमिया म्हणजे 2 नद्यांमधला प्रदेश असं याला शब्दाचा अर्थ आहे. मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब 2 नद्यांच्या मधला प्रदेश. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश. या दोन्ही नद्या मुख्यत्वे तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या 3 देशामधून होत्या. बघा, तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशामधून वाहतात. कोणत्या नद्या? टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्या या तुर्कस्तान, सिरिया आणि इराकमधून वाहतात. या देशामधून वाहतात. मेसोपोटेमिया मध्ये ऊर आणि इथं कोणती कोणती गावं विकसित झाली? उरुक आणि निप्पूर ही 3 शहरं तिथं उदयाला आली होती प्राचीन काळात.
यासारखी प्राचीन नगरी होती. या नगरामध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. आता इजिप्तची माहिती बघा. आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागात नाईल नदी वाहते. इथे चित्र आहे बघा. हे चित्रामध्ये आफ्रिका खंडाच्या उत्तरेला सहारा वाळवंटामध्ये ही नदी वाहते, नाईल नदी. इथं दिसतंय चित्र आहे. इथे नदी ही वाहते अशी. तर ती विषुववृत्ताला छेद मारून ती खाली येते. तर बघा आता नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. दरवर्षी तिला पावसाळ्यात पूर येतो आणि तो काठावर आणून टाकते, त्यामुळे तो काठ अतिशय सुपीक झालेला आहे. तर पुढं बघा आता मग सुपीक झाल्यामुळं काय होतं, इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. त्यातील गाळ खाली बसत असे आणि खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाई, शेतीसाठी करत असत. सिंचन, पिणं वगैरे ह्यासाठी ते करत असत. चीनमधील होयांग हो. आता चीनची संस्कृती कुठं आहे तर ती या ठिकाणी आहे बघा. होयांग हो या ठिकाणी चीनची संस्कृती आहे. तर चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चीनी परंपरेनुसार हुआंग दी या राजाने शेती, पशुपालन, चाकाची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्या काळामध्ये त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. त्याची बायको अतिशय हुशार होती, कौशल्यात निपुण होती. तर तिने रेशीमचे उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले असे चीनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती. कोणती शहरे होती ती चीनमध्ये? लोयांग, बीजिंग आणि चांगान ही 3 शहरं त्या काळात प्राचीन संस्कृतीमध्ये होती. आता तिसरी संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली. चौथी संस्कृती ही. तर मेसोपोटेमिया एक, इजिप्त एक दुसरी आणि चीनमधली तिसरी आणि ही चौथी. भारतातील उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती ही प्राचीन संस्कृती बघा या नावाने ओळखली जाते. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही 2 स्थळे, ही 2 शहरं बघा, 2 शहरं तिथे विकसित झालेली. प्रथम उजेडात आली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल, गुजरात आपल्या राज्यामध्ये, गुजरात भारत देशामध्ये गुजरातमध्ये लोथल आणि घोलाविरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. म्हणजे पाकिस्तानमध्ये असणारे मोहनजोदडो आणि हडप्पा, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये लोथल, धोलाविरा आणि कालीबंगन या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. ती नगर कशी होती? अत्यंत आखीव, रेखीव, सुबक अशी होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यामुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. म्हणजे काटकोनी रस्ते असे एकमेकाला छेदत असायचे आणि जे चौकोन तयार व्हायचे त्यात घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे बघा. म्हणजे आजही आपल्या काही गावांमध्ये अशी व्यवस्था नाही, पण ती त्या काळात होती. घरोघरी स्नानगृहे, शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. शौचालय अजूनही आपल्या देशामध्ये 100% झालेले नाही, परंतु त्या काळात त्या शहरामध्ये शौचालयसुद्धा होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असायची. म्हणजे किती सुंदर रचना होती बघा ती. मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य. हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य काय? मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळ पान, माशांचे खवले यांसारख्या आकृतीची सुबक नक्षी काढली होती. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. कशामध्ये कुशल होते? विविध प्रकारचे रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूपासून बनवण्यात, कासे यापासून धातूचा सुद्धा वापर करून मणी बनवलेले असायचे. हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमिया मधून खूप मागणी होती. व्यापार चालायचा मेसोपोटेमियातून
मागणी असायची, ह्या वस्तू तिकडे विकले जायचे. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानले जाते. आता इथं बघा चित्र आहे, हडप्पाकालीन मुद्रा व मूर्ती आहे ते चित्र. आता पुढे बघू आपण. खेळ आणि मनोरंजन. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे 2 प्रकार त्यात उल्लेखित आहेत. इथं शिकारीचं चित्र दाखवलं आहे, कुस्तीचं फायटिंग दाखवलेली आहे. याच्यावरून त्या काळात हे मनोरंजन होतं. म्हणजे सिंहाची शिकार करणारा राजा कसा सिंहाला पकडतोय आणि कुस्ती करणारे मल्ल हे कसे चित्र त्यांनी शिल्पातून दाखवलेलं आहे. तसंच खाली त्यांच्या खेळाचा वैशिष्ट्य असणारा हा एक पट म्हणजे बुद्धिबळाचा पट हेही चित्र दाखवले आहे. तर असे विविध खेळ त्याखेरीज पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जायचे. आता पुढं प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगटे आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. प्राचीन चीनमध्ये पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते. मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमधील ही पट आणि सोंगट्यांचे खेळ होते. म्हणजे या तिन्ही संस्कृतीमध्ये मेसोपोटेमिया, इजिप्त आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सोंगट्यांचा खेळ प्रचलित होता. आपल्या महाभारतात सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. तर पुढे बघू आपण. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणी मिळालेली आहेत. त्या खेळण्यामध्ये मातीच्या भिंगऱ्या, शिट्ट्या, खुळखुळे, बैलगाडा, चाकावरचे प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा समावेश होतो. आता बघा, हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात मिळालेल्या मातीच्या या वस्तू सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या. ह्या सगळ्या सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या असे काही पुरातत्ववाद्यांचे अनुमान आहे. आता इकडे या पानावर इथं बघा चाके असणारं मातीचं खेळणं, त्याचप्रमाणे हे सुद्धा हडप्पाकालीन खेळणी बघा. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत, अजून खेळ तर होतेच पण संगीत, नृत्य यांनाही खूप महत्त्व होते. कोणत्याही उत्सव प्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असे. त्या काळी अनेक प्रकारची वाद्ये वापरात होती, वाद्यसुद्धा होती. बालाग नावाची एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते. सारंगी हेही एक प्राचीन तंतुवाद्य आहे. त्याखेरीज झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल अशी अनेक वाद्ये त्या काळात होती. पुढे बघा. आता इथे एक चित्र आहे. मेसोपोटेमियातील ऊर या नगराच्या उत्खननात मिळालेले सोन्याचे बालाग. बालाग हे 11 तारांचे वाद्य होय. त्याची उंची साधारणपणे 2 मीटर 2.1 मीटर इतकी आहे. याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 2650 वर्षे असावा. चित्रातील बालाग पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यात सापडलेले आहे. असं ते चित्र म्हणजे वाद्य सापडलेले. आता इथं बघा अनेक प्रकारची वाद्य वाजवली जात असत. इजिप्तचा राजांना फॅरो म्हणायचे त्यांना. विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फॅरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असे. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्यांना विशेष महत्त्व होते. म्हणजे हडप्पा, इजिप्त वगैरे या ठिकाणी नृत्यांना खूप महत्त्व होतं. असे अनुमान मोहेंजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीवरून आधारे करता येते. आपण आतापर्यंत आश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यावरून कशी येऊन पोचली याचा आढावा घेतला. इयत्ता 6वीमध्ये आपण भारतीय उपखंडात विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीचा आणि अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. तसेच भारताच्या प्राचीन इतिहासाचाही अभ्यास करणार आहोत 6वीमध्ये. आता इथे प्रश्न आहे काही. प्रश्न पहिला, नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठावर झाला. तर आता मेसोपोटेमिया असेल म्हणजे याचं एका वाक्यात उत्तर काय? नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास प्रामुख्याने नद्यांच्या काठावर झाला. हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? हडप्पा संस्कृतीचे कारागीर रंगीत दगडांचे मणी, कांस्याचे मणी बनवण्यात आणि त्यांची खेळणी बनवण्यात अत्यंत कुशल होते. प्रश्न दुसरा,
थोडक्यात उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? हडप्पा संस्कृती अतिशय अशी कुशल अशी नगररचना होती. तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी वाचू शकतो. या संस्कृतीत नगराची रचना अत्यंत आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यामुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगराची वैशिष्ट्य होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी पण होत्या. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग होते. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी होती. म्हणजे किती सुंदर रचना होती बघा. पुढला प्रश्न, नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? त्याचं उत्तर बघा. आफ्रिका खंडातील उत्तरेत सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. म्हणजे नाईल नदी स्वतः पुराबरोबर गाळ आणून वाहून आणते आणि ती या सपाट प्रदेशामध्ये इजिप्तमध्ये आल्यावर ती काठावर पसरवते आणि त्यामुळे जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. तर अशा रीतीनं हे प्रश्न आपण पाहिले. त्याचप्रमाणे इथे एक पुढील संकल्पचित्र पूर्ण करायला सांगितले. होयांग हो चीनची संस्कृती, सिंधू हडप्पा संस्कृती भारताची, मेसोपोटेमिया आणि इजिप्त नाईल नदी संस्कृती आणि मेसोपोटेमिया ही टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या परिसरातील संस्कृती, असं याचं वर्गीकरण करता येईल. तर मित्रहो, अशा प्रकारे आपण परिसर अभ्यास भाग 2 हा भाग या धड्यांच्या पुस्तक रूपाने आपण संपवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा, वाचा, ऐका आणि आपली प्राचीन मानवी संस्कृती कशी विकसित झाली याविषयी माहिती मिळवा. धन्यवाद.